श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ तेरे आयोजित श्री वाघजाई क्रीडा महोत्सव 2026 बरोबर आणि पहिला सामना इथे आपल्याला थोडंच वेळ पाहायला मिळणार आहे. सन्माननीय तेरेगावचे सुपुत्र नितीन उर्फ 22 ऑगस्ट आपल्या विनंती राहील आपण मंचावर यायचे. आपल्या या क्रीडा नगरीत हार्दिक हार्दिक स्वागत. श्री साई प्रसाद लिंगात यांचा SSR लाईव्ह संघ मैदानात दाखल होतोय. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय बजरंग व्यापारी संघटना आपणास विनंती राहील आपला प्रतिस्पर्धी SSR लाईव्ह संघ मैदानात दाखल झालेला आहे. आपण देखील मैदानात दाखल व्हायचंय. सन्माननीय नितीन उर्फ 22 ऑगस्ट यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. श्रीदेवी वाघजाई चषक 2026 वाघजाई प्रीमियर लीग 2026 अर्थात वाघजाई देवी क्रीडा महोत्सव 2026 या स्पर्धेचं आयोजन आणि आजचा या उद्घाटनाचा सामना जय बजरंग व्यापारी संघटना वर्सेस SSR लाईव्ह दोन्ही संघ मैदानात दाखल होत आहेत. या सामन्याचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. आपल्या वाघजाई देवीचे सर्व मानकरी यांना विनंती राहील आपण व्यासपीठावर यायचे. त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टी यांना देखील विनंती राहील की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. आपण या उद्घाटनाच्या सामन्याला सुरुवात करतो. तत्पूर्वी या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या गावचे प्रथम मानकरी आदरणीय प्रकाश दळवी साहेब, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत प्रशासक आणि माजी सरपंच दुराताई बुरवणे यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेचा श्रीफळ वाढवून आणि उद्घाटन होणार आहे. पंचांना विनंती राहील आपण सामना सुरू करण्याच्या दृष्टीने तयार राहायचे. सर्व स्कोरर गुणलेखक यांना देखील विनंती राहील आपण तयार राहायचंय. आपण लगेचच या सामन्याच्या उद्घाटनाला सुरुवात करतोय. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानाच्या दिशेने जायचंय. वाघजाई चषक 2026 अर्थात वाघजाई प्रीमियर लीग 2026 या दुसऱ्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात होते. प्रमुख पाहुणे म्हणून या गावचे प्रथम मानकरी आदरणीय प्रकाशजी दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे या गावचे माजी सरपंच आदरणीय दुराताई बुरवणे, त्याचप्रमाणे या गावचे मानकरी अंकुश दळवी बुरवणे गावडे यांच्या उपस्थितीत या मैदानाचं उद्घाटन होते. मी आदरणीय प्रकाशजी दळवी साहेब यांना विनंती करेन की आपण फीत कापून मैदानाचं उद्घाटन करायचं आहे. त्यांच्या समेत अंकुशजी दळवी, सन्माननीय बुरवणे, सन्माननीय गावडे, सन्माननीय 22 ऑगस्ट यांच्या उपस्थितीत या मैदानाचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो. यानंतर प्रत्यक्ष मैदानावर
करून या मैदानाचं उद्घाटन होणार आहे. उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या साक्षीने हा क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो. 2026 हा क्रीडा महोत्सव प्रीमियर लीगचे दुसरे पर्व आपल्याला या ठिकाणी या वर्षामध्ये या वाघजाई देवीच्या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी या क्रीडा महोत्सवाला सुरुवात होते. आदरणीय या गावचे प्रथम मानकरी प्रकाश देवी साहेब, या गावच्या प्रशासक आदरणीय दुर्वाताई भरवणे, अंकुश देवी, सन्माननीय बाबू भरवणे, सन्माननीय भाई जागुष्टे यांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय गावडे यांच्या उपस्थित श्रीफळ वाढून या मैदानाचं उद्घाटन होते. वाघजाई प्रीमियर लीग 2026चा आज या ठिकाणी प्रारंभ होतोय. उद्घाटनाचा सामना जय बजरंग व्यापारी संघटना वर्सेस श्री साईप्रसाद लिंगायत यांचा SSR लाईव्ह या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला शुभारंभ होतोय. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ओळख परेड होते. आदरणीय प्रकाशजी देवी साहेब, दुर्वाताई भरवणे, बाबू कापले, चंद्रकांत गावडे, सन्माननीय अंकुश देवी, सन्माननीय दळवी, सन्माननीय गावडे, सन्माननीय समीर भरवणे, सन्माननीय भाई जागोष्टे, सन्माननीय बाबू भरवणे यांच्या उपस्थितीमध्ये या चालू सामन्याची ओळख परेड होते. या ठिकाणी संघ मालकाने हजर राहायचंय. आपण आपला संघ या स्पर्धेमध्ये दिला त्याबद्दल आपलं या वाघजाई प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी सत्कार करण्यात येतोय. या ठिकाणी मान्यवरांनी त्या ठिकाणी थांबायचे. श्री वाघजाई क्रीडा महोत्सवाचा या प्रारंभ या ठिकाणी या ठिकाणी हा क्रीडा महोत्सव आणि या क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. या सामन्यात जय बजरंग व्यापारी संघटना वर्सेस SSR लाईव्ह असा हा दोन संघांच्या दरम्यान चाललेला सामना आहे. तत्पूर्वी या ठिकाणी या लीगसाठी आम्हाला संघ उपलब्ध केले ते जय बजरंग व्यापारी संघटनेचे मालक यांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे. आपला या वाघजाई प्रीमियर लीगच्या वतीने आपला सन्मान करून सत्कार करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे साईप्रसाद लिंगायत मालक SSR लाईव्ह या संघाच्या संघ मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं. आपला देखील या ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात येते. आपला संघ आपण मोठ्या स्वरूपात या ठिकाणी दिला त्याबद्दल आपलं या ठिकाणी मनपूर्वक वाघजाई प्रीमियर लीग या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी आपला भव्य दिव्य असा सत्कार करण्यात येतोय. मी गावचे प्रथम मानकरी आदरणीय प्रकाश देवी साहेब आपणास विनंती आहे जय बजरंग व्यापारी संघटनेचे यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात यावा. जय बजरंग व्यापारी संघटनेचे मालक यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय. आमच्या गावचे प्रथम मानकरी आदरणीय श्री प्रकाशजी देवी साहेब यांच्या प्रमुख मानकरी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्याचप्रमाणे शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात येतो. जरा काय होऊन देत सन्माननीय जय बजरंग व्यापारी संघटनेचे मालक या श्री वाघजाई चषक 2026च्या चषकासाठी या नेतृत्व लढती आपल्याला आज आणि उद्या 2 दिवस पाहायला मिळणार आहेत. आणि या लढतीतील पहिली लढत जय बजरंग व्यापारी संघटना वर्सेस श्री साईप्रसाद लिंगायत यांचा SSR लाईव्ह संघ. यानंतर SSR लाईव्ह चे मालक साईप्रसाद लिंगायत यांचा या ठिकाणी सन्मान करतो. मी दुर्वाताई भरवणे माजी सरपंच पेरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते श्री साईप्रसाद लिंगायत याचा यथोचित असा सन्मान करण्यात यावा.
आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे जो गजानन व्यापारी संघटना वर्सेस SSR लाईव्ह या दोन संघांच्या दरम्यान लीग सामन्यातील हा पहिला सामना आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे ज्येष्ठ समालोचक मिलिंद शिंदे सर यांचा देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे. मी मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो मिलिंद सर. त्याचप्रमाणे शेवणेगावचे सरपंच आदरणीय रावशेठ पवार यांचं देखील या ठिकाणी वाघदायक क्रीडांगणामध्ये आगमन झालेलं आहे. रावशेठ पवार आपल्या विनंती राहील आपण कृपया मंचावर यायचे. सन्माननीय मिलिंद शिंदे सर आपण देखील मंचावर यायचं आहे. आपल्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांनी विनंती राहील आपण मंचावर यायचंय. या गावचे प्रथम मानकरी प्रकाश दळे साहेब त्याचबरोबर दुरादेव भरवणे या ठिकाणी आपण मैदानावरच थांबायचे. या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेला राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात येईल. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती राहील आपण आपल्या जागेवर उभं राहायचे. आपण लगेचच राष्ट्रगीताला सुरुवात करतोय. प्रमुख पाहुण्यांनी आपण देखील या ठिकाणी उभं राहायचंय. परेड सावधान होके सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. परेड विश्राम. या ठिकाणी चालू सामन्यासाठी नाणेफेक होते. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ असते सामने होते नाणेफेक करून घ्यायचे. आदरणीय या गावचे प्रथम मानकरी प्रकाश दळे साहेब आपल्याला विनंती आहे. आपल्यास विनंती राहील आपल्या शुभ असते या चालू सामन्याची नाणेफेक व्हावी. आपल्या शिवणे गावचे सरपंच रावशेठ पवार आपल्यास विनंती राहील आपण व्यासपीठावर यायचे. भाऊसाहेब जागोष्टे आपण देखील व्यासपीठावर यायचे. कृपया आपण व्यासपीठावर या. सन्माननीय सुनील देवी साहेब आपण देखील व्यासपीठावर यायचे. आपण देखील स्वागत. सन्माननीय आमचे ज्येष्ठ समाजसेवक गेली अनेक वर्ष या ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी हा क्रीडा महोत्सव सुरू असताना या ठिकाणी उपस्थिती लाभले ते आमचे या गावचे सुपुत्र भाई जागोष्टे आपण देखील व्यासपीठावर यायचे. या ठिकाणी शिवणे गावचे सरपंच रावशेठ पवार यांचे देखील या ठिकाणी उपस्थिती लाभलेले आहेत. मी आदरणीय प्रकाश दळे साहेब आपल्याशी विनंती राहील आपले शिवणे गावचे सरपंच सन्माननीय रावशेठ पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. धन्यवाद. यानंतर आदरणीय प्रकाश दळे साहेब आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मिलिंद शिंदे सर यांचं देखील स्वागत करायचे.
पंचपक्ष झाला एक साईडला एक पाठीमध्ये झाला थोडं सन्माननीय भाई जागोष्टे यांचं देखील आपल्या विनंती राहील की स्वागत करायचे. धनुष्य आपल्या शुभ हस्ते भाई शेख जागोष्टे यांचं देखील स्वागत करायचं आहे. मी पुढील सत्र ज्येष्ठ समालोचक राजा देसाई यांच्याकडे देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण चालू सामन्याच्या समालोचनाला सुरुवात करायची आहे. यस धन्यवाद. आपण पाहतोय श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ तेरे आयोजित वाघजाई क्रीडा महोत्सव 2026 वाघजाई चषक आणि या वाघजाई चषकामधील पहिला सामना एसएसआर लाईव्ह विरुद्ध जय बजरंग व्यापारी संघटना. हॅलो एक जबरदस्त सुरुवात एसएसआर लाईव्ह कडून इथे आपल्याला पाहायला मिळाले. एक पॉईंट इथे मिळतोय जय बजरंग व्यापारी संघटना या संघाला. या जर्सी क्रमांक 1 आहे ताकदवान खेळाडू राजेश चव्हाण. ओमकार प्रीमियर लीग मध्ये ही लीग साखळी सामन्यांमध्ये एखादी सामना पलटवण्याची क्षमता या खेळाडूकडे आणि तो यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल झालेला पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ 5 क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना मिडल लाईन वरती येऊन थोडासा वेळ इथे जरूर घेताना तो दिसतोय. शांतपणे खेळण्याचा इरादा असणार आहे. फर्स्ट हाफचा खेळ आहे. दोन्ही एकमेकाला जज करतील, अंदाज घेतील आणि त्यानंतर खेळाचा इथे विचार असणार आहे. कोणताही पॉईंट घेता दुसरा आणतात. जर्सी क्रमांक 7 दोन्ही संघांच्या रायडरला विनंती राहते टाइम काउंटरचा शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना बजर वाचणार नाहीये. थोडासा टेक्निकल इश्यू आहे, तोपर्यंत थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचंय. रायडर्स सूचना आपल्यासाठी असेल. त्यामुळे जर्सी क्रमांक 7 ला इथे आपण पाहणार आहोत. मुकद्दस काझी आहे, बेस्ट रायडर आहे. अतिशय अप्रतिम फुटबॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. तो या क्रीडांगणाच्या आतमध्ये मिडल लाईन वरती येऊन उभा राहतोय. सुरक्षितपणे केली गेली रेड. यस बोनस पॉईंट इथे प्राप्त केला गेलाय. एक लाजवाब स्टेपिंग इथे पाहायला मिळालं अप अँड डाऊन. एक पाय क्लीनली बोनस लाईनच्या आतमध्ये आणि दुसरा ऑन दी एअर असणं अपेक्षित असतं आणि ते फुटबॉल झाल्यानंतरच बोनस पॉईंट मिळत असतो आणि तो बोनस पॉईंट इथे मिळालाय मुकद्दस काझीच्या माध्यमातून. एसएसआर लाईव्ह संघाचा रायडर जर्सी क्रमांक 4 इथे आपण पाहणार अमर जाधव. अमर जी आम्ही बघूया कशा पद्धतीने खेळतोय. बेस्ट ऑफ 5 कंद मैदानाच्या बाहेर शुभम दातार आहे. क्रीडांगणाच्या बाहेर पाहायला मिळतोय. चढाई करण्यासाठी इथे दाखल होईल. जर्सी क्रमांक 1 स्वप्नील देवळे बेस्ट रायडर. अनेक मैदान या खेळाडूने या संगमेश्वर मध्ये गाजवलेत असा रायडर आहे. कॉर्नर इंच्या दिशेने आता डॅश केला गेलाय. अतिशय अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालंय. जर्सी क्रमांक 1 राजेश इथे राज करताना पाहायला मिळतोय. स्वप्नील थोडासा लेझी पाहायला मिळाला. लॉबीच्या जवळ ऍडव्हान्टेज राजेशने डॅश केलंय. यावी थर्ड आहे. जर्सी क्रमांक 7 यावी चढाई करण्यासाठी शुभम कावडे. 4चा डिफेन्स इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुभम 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 हो चक्रव्यूह काय मध्ये अटॅक लाजवाब अटॅक पाहायला मिळतोय. कव्हरला सपोर्ट आलाय. सक्सेसफुल टॅकल ठरेल. पॉइंट गोज टू जय बजरंग व्यापारी संघटना. आता आक्रमण आणि आता एक चांगली लढाई पाहायला मिळणार कारण दोन्ही संघ एकमेकाला जास्तीत जास्त असं उत्तर द्यायला इथे सुरुवात केली आहे. फाईट चांगली पाहायला मिळेल कारण वातावरण इथे टाईट होताना दिसतंय. पुन्हा एकदा मुकद्दस काझी मुकद्दस आहे तर निश्चितच एक बेस्ट रेट जरूर पाहायला मिळणार आहे. पण तो बेस्ट ऑफ 6 राजेश पासून सावध राहायचं कारण ज्या आधी हो यावी राजेश थोडीशी गफलत करताना जरूर पाहायला मिळाला होता परंतु कव्हर फील्ड परफेक्ट टायमिंगला कॉर्नर सपोर्टला येतोय आणि एक सक्सेसफुल टॅकल. आत्मविश्वास असावा कसा तर राजेश सारखा काय आत्मविश्वासाने फ्रंटला आला. मिडल लाईनच्या जवळ होता. लॉबीच्या खूप क्लोजली होता. माघारी परतण्याचा इरादा होता तो मुकद्दसचा परंतु राजेश सारखा ताकदवान खेळाडू ते त्याला पाहायला मिळालाय. त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला डिफेन्स पॉईंट देऊन जातोय एसएसआर लाईव्ह संघाला. राजेश या मैदानावरती राज करेल नो डाऊट आहे. अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहिले आहे परंतु या मॅच मध्ये त्याने धमाकेदार सुरुवात केली. काय डिफेन्स केले. या आधी स्वप्नील देवळेला मैदानाच्या बाहेर सरस्ता दाखवला आणि त्यानंतर मुकद्दस काझी जय बजरंग व्यापारी संघटनाचे दोन्हीही बेस्ट रायडर या क्रीडांगणाच्या बाहेर दिसत आहेत. जर्सी क्रमांक 9 प्रतीक गंभरे बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्व खेळाडूंना रिलाईव्ह करण्यात यशस्वी ठरलाय. तो राजेश चव्हाण कव्हर फील्ड मध्ये तो खेळताना ते दिसेल आणि यावी लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर कव्हर फील्ड मध्ये राजेश आहे. राजेशच्या दबावाला या रायडरच्या फुटवर्क वरती पाहायला मिळतोय. सावध असं फुटवर्क आहे. वॉकलाईन वरती चाललाय खेळ. बोनस
करण्याचा कोणताही मोठा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळणार नाहीये. कॉर्नर अटॅकरही इथे सज्ज झालाय, परंतु यावेळी कोणताही मोठा प्रयत्न केला गेला नाही. सुरक्षितपणे माघारी परतोय आणि इथे घेतला गेला तो फर्स्ट टाइम ऑफ. पहिला टाइम ऑफ या विजय बजरंग व्यापारी संघटनेने इथे घेतले. वाघजाई चषक 2026 पर्व आहे. पहिल्या पर्वामध्ये अतिशय दिमागदार आयोजन नियोजन आणि या दुसऱ्या पर्वामध्ये म्हणजे 2026 मध्ये ही अतिशय फ्लातून आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. तगडे संघ इथे पाहायला मिळतील आणि लीग स्पर्धा आहे, त्यामुळे सामने तर रोमहर्षक होणार, नो डाऊट आहे. शिमगोत्सवाचा काळ चालू आहे. नुकतंच नवीन वर्षाला आपल्या हिंदू नवीन वर्षाला इथे सुरुवात झाली आणि नवीन वर्षाची सुरुवात कोणत्या संघ विजयाच्या जल्लोषाने इथे करतोय ते आपल्याला इथे पाहावं लागणार आहे. यानंतर होणारा सामना असेल डीपी देसाई एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य सुनील दोरखडे. स्वामी समर्थ पुस्तकालय, आपण याची नोंद घ्या. आपल्यासाठी पहिला पुकार. डीपी देसाई एंटरप्राइजेस, शौर्य सुनील दोरखडे, स्वामी समर्थ पुस्तकालय, दोन्ही संघ आपल्याला पहिला पुकार. कोणताही मोठा प्रयत्न न करता चढाई पूर्ण करून क्रीडांगणामध्ये परतले. या विचारलेले आहे जर्सी क्रमांक 4 तिसऱ्या चढाईसाठी अमर जाधव. 4चा डिफेन्स शुभम देत दातार कॉर्नर इनला, राईट कॉर्नर इनला शुभम आहे. कॉर्नरला जर्सी क्रमांक 5 दिसतोय तो राहुल थोपट, परंतु यावेळी राहुलच्या दिशेने हाताचा वापर करण्याचा प्रयत्न, चांगला बचाव इथे पाहायला मिळालाय. बोनस पॉइंट ऑफ आहे, डीपली जावं लागणार आहे. शुभम दातार बेस्ट डिफेंडर आहे, अनेक कारणामुळे त्याच्या नावावरती आहेत, परंतु या मैदानाच्या आतमध्ये शुभम कशा पद्धतीने खेळतोय का 30 सेकंद रायडरकडे आणि या 30 सेकंदामध्ये पॉइंट घेणं आवश्यक आहे. तो रायडरला चाललाय खेळ, दावा ठोकलाय त्याने आणि इथे रायडर बाद होतोय कारण टाइम काउंटर ऑफ आहे, म्हणजे बजर आउट आहे. कारण तो सिग्नल आपल्याला शेवटच्या 10 सेकंदामध्ये जो देतो तो इथे मिळणार नाहीये. यावेळी सेल्फ आउट झालाय टेक्निकल इश्यू मुळे. जे शेवटच्या 10 सेकंदामध्ये बजर डॉग इथे जो वाजणे अपेक्षित होता तो इथे वाजत नाहीये, त्यामुळे दोन्ही संघांच्या रायडर्सला विनंती राहते आपण कृपया बजरवरती लक्ष द्या. यावेळी बॅक टू बॅक टरेड आहे जर्सी क्रमांक 3. यावेळी तिसऱ्या चढाईसाठी आणला गेलेला खेळाडू अनुभवी आहे, सिनियर खेळाडू आहे, परंतु त्याची सिनियरिटी मैदानाच्या आतमध्ये कशी दिसते पाहूया. कारण राजेश चव्हाण हा कव्हर फील्ड मध्ये दिसतोय. जर्सी क्रमांक 8 राईट कॉर्नर अटॅक आहे, टीम वर्क आहे, एकीचं फळ मिळालं फळ. रायडर आता तू मैदानाच्या बाहेर पड, जरूर इथे म्हटलं जाईल कारण एकजूट इथे पाहायला मिळाली. एकत्र आल्यानंतर काय घडतं, एकत्र आल्यानंतर क्रांती घडते आणि एकत्र राहिल्यानंतर काय घडतं ते एकत्र राहिल्यानंतर शक्ती मिळते. या दोन्ही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागतं. जर्सी क्रमांक 3 ला राजेशने राजेशाही पद्धतीने केलेला खेळ पाहायला मिळालाय. 3 लाजवाब टॅकल त्याच्या माध्यमातून पेश केले गेलेत. एक जबरदस्त सुरुवात इथे आपण म्हणू शकतो SSR लाईव्ह संघाकडून. पॉइंट टेबल 6-5 आहे आणि तेवढीच जबरदस्त फाईट जय बजरंग व्यापारी संघटना देताना इथे पाहायला मिळते. कोणताही पॉइंट न घेता सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलाय. एमटी रेड पाहायला मिळते. राजेश चव्हाण याची जर्सी क्रमांक 6 आदित्य जोशी चढाई करताना अतिशय शांतता प्रिय खेळाडू. शांतीत क्रांती करायची कशी आदित्यकडून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. कारण मॅच मध्ये तुम्ही जेवढं शांत राहणार ना तेवढ्या मॅच मध्ये राहणार. कारण गरम लोखंड पाहिजे तसं वळवलं जातं वाकवलं जातं, परंतु ते जेव्हा थंड असतं त्यावेळी ते खूप कठीण असतं. त्याचप्रमाणे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये राहायचं असतं, अतिशय शांतपणे खेळणं गरजेचं आहे. कारण तुम्ही गरम राहिले तर समोरच्या संघाला ऍडव्हान्टेज मिळत असतो, ती चूक इथे करून चालणार नाहीये. जर्सी क्रमांक 5 यावेळी चढाई करताना आदित्य जाधव 4च्या डिफेन्स विरुद्ध आहे. फील्ड मध्ये कोणताही विशेष बदल नाही, चढाई पूर्ण केली, कोणताही पॉइंट घेता सुरक्षितपणे तो माघारी परतलेला पाहायला मिळालाय. क्लोजली असं पॉइंट टेबल आहे 6-5. राजेश या विचारेसाठी डू और डाय करा किंवा मरा, अन्यथा मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरा. हे समीकरण या 30 सेकंदामध्ये राजेश डीपली जातोय. हा ताकदवान आहे, हा बलवान आहे, चौडा काढलाय, अप्रतिम टॅकल पाहायला मिळतोय. राजेश मैदानाच्या बाहेर जाईल. महत्वाचा मोहरा इथे रिलाईव्ह झालाय, तो म्हणजे स्वप्नील देवळे. टरेड आहे इथे, टरेड आहे. स्वप्नील देवळे डू और डाय साठी निसटलाय. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आहे. राजेश मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर एक ऊर्जा निर्माण झाली ती स्वप्नील देवळेकडे आणि स्वप्नील देवळे मैदानात दाखल झाल्या रेड करायला येतोय. 2 मोहरे गारद करतोय आणि 2 महत्वपूर्ण पॉइंट प्राप्त करतोय. पॉइंट टेबल 6-8, 2 गुणांची बढ़त जय बजरंग व्यापारी
संघटनेकडे. यस यावी बोनस पॉइंट केलाय. शानदार अप अँड डाऊन फुटवर्क पाहायला मिळालं. क्लीनली फुटवर्क पाहायला मिळालंय. तर एक बोनस पॉइंट मिळतो तो SSR लाईव्ह संघाला. स्वप्नील दळवे बॅक टू बॅक. टाइम मध्ये अटॅक आहे. टाइम मध्ये अटॅक आहे. कॉर्नर इनचा खेळाडू. नो चान्स फॉर रायडर. अफलातून टॅकल. जर्सी क्रमांक 7 शुभम गावडेकडून शुभ अशी कामगिरी. शुभमने शुभ अशी कामगिरी केली. काय थाय मध्ये अटॅक केलाय. पापणी लवते न लवते तोपर्यंत केला गेलेला अटॅक होता. थाय मध्ये अटॅक म्हणजेच काय. नो चान्स फॉर रायडर. सक्सेसफुल टॅकल. पॉइंट गोज टू SSR लाईव्ह. पॉइंट टेबल इक्वल 8 ऑल. कोण कुणाला लावणार डेटॉल पाहावं लागेल कारण पॉइंट टेबल 8 ऑल आहे. इक्वल पॉइंट टेबल आहे. खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडायचं आहे. ही तर सुरुवात आहे मित्रांनो. शेवट कसा होईल उद्याच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. परंतु यावी राजेश चव्हाण बॅक टू बॅक रेड. या आधी कॉर्नरच्या दिशेने त्याला टॅकल केलं गेलं होतं. त्यामुळे या रेड मध्ये पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करतोय. बेस्ट ऑफ 6 6चा डिफेन्स आहे. 2-2-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड. लेफ्ट कॉर्नर राईट कॉर्नर दोन्ही कॉर्नर वरती लक्ष देऊन खेळण्याचा इरादा आणि मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ. पॉइंट टेबल 8 ऑल. बरोबरी चाललाय सामना. पॉइंट टेबल इक्वल. यानंतर होणारा सामना DP देसाई एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य सुनील दोरकडे स्वामी समर्थ पुस्तकालय. दोन्ही संघांना दुसरा पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या आणि खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहा. DP देसाई एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य सुनील दोरकडे स्वामी समर्थ पुस्तकालय. दोन्ही संघांना दुसरा पुकार. अडचण होणार आहे काही कलर मारलेला आहे. कलर समजत नाही लगेच. तो कसा देणार आहे 10 मिनिटात आहे सगळे की काय माहिती आता उशीर झाला 7 मिनिटं. ही मॅच खेळत इथे चालेल. हाईट वाढवायची. होय हाईट नाही वाढत आहे. हाईट वाढवायची. हाईट वाढवायची काय शेवटी ते आपण चढाई करण्यासाठी इथे दाखल झाले. हॅलो काय झालं. हॅलो पॉइंट टेबल इक्वल 8 ऑल. आणि नंतर राजेश यावी चढाई करण्यासाठी टाइम काउंटरवरती नजर आहे. बरोबरीत सामना आहे. दोन्ही संघांना समान संधी इथे असणार आहे. परंतु विजयाची बुंदी कोण मारणार हे खूप इथे महत्वाचं. एक बोनस पॉइंट प्राप्त केलाय. एका पॉइंटची पडत राहणार आहे. ती यावी SSR लाईव्ह संघाकडे. जर्सी क्रमांक 7 चढाई करण्यासाठी मुकद्दस काझीकडे क्षमता आहे गेम चेंज करण्याची पॉइंट प्राप्त करण्याची. पण त्या क्षमतेला अनुसरून त्याच्याकडून खेळ यावी मैदानावरती सरकलाय. जर्सी क्रमांक 6 अमित होरंबे. फायदा मिळतोय मुकद्दसला. 1 पॉइंट इथे मिळणार आहे तो जय भजनग व्यापारी संघटनेला. पॉइंट टेबल वन्स अगेन 9 ऑल इक्वल. राजेश फर्स्ट हाफ मध्ये कमाल धमाल बेमिसाल खेळाचं प्रदर्शन. बॅक टू बॅक 3 डिफेन्स आणि त्यानंतर चढाईच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट. या लेफ्ट कॉर्नरला डीपली जाऊन हँड टच केलंय. 1 पॉइंट प्राप्त केलंय. पॉइंट मिळतो SSR लाईव्ह संघाला. 9-10. या मुकद्दस काझी बॅक टू बॅक रेड. सलग अशी चालले चढाई या रेडरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळणार आहे. अतिशय शांतपणे चाललाय खेळ. कारण सेकंड आपल्या इथे सुरुवात झाली त्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय कारण बरोबरीत आहे सामना. जबरदस्त चाललेली फाईट आहे. पहिल्या सामन्यामध्ये कमाल धमाल अशी खेळी दोन्ही संघांकडून पाहायला मिळाले. यावेळी चढाई करण्यासाठी राजेश इथे दाखल होतोय. राजेश कडून बॅक टू बॅक शानदार रेड पाहायला मिळाल्यात. सेकंड हाफ मध्येही तोच कारनामा करायचा. आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर राजेश शेवटच्या रेड पर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहणं अपेक्षित आवश्यक आहे. यावेळी शानदार असं ड्रॅग करण्याचा प्रयत्न केला होता ते राजेशच्या माध्यमातून. कारण ज्यावेळी रनिंग मध्ये आपण खेळत असतो त्यावेळी ड्रॅग तेवढंच महत्वाचं असतं. स्वप्नील देवळे बेस्ट ऑफ 5 5चा डिफेन्स आहे. हो यावी चक्रव्यूह आहे. डॅश करण्याचा प्रयत्न आहे परंतु बागारी परत
राजेश आहे तर टॅकल सक्सेसफुल आहे. पॉवर बाज असा टॅकल पाहायला मिळतोय तो राजेशच्या माध्यमातून. सिंगल पॉइंट इथे बिल्डर आहे SSR लाईव्ह संघाला. अतिशय अप्रतिम अटॅक आणि स्वप्नीलही चांगले प्रयत्न केले होते परंतु शेवटपर्यंत फुल फोर्सली जखडून ठेवलं होतं ते राजेशने. त्यामुळे माघारी परतण्याची संधीच मिळाली नाही ते स्वप्नील ढेवलेला. पॉइंट टेबल 9-11 9-11. 5चा डिफेन्स आहे त्यामुळे धोका स्वीकारण्याची ती आवश्यकता नाहीये. आपल्या संघाकडे 2 गुणांची बढत आहे आणि ते 2 गुणांचं बढत आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न यावेळी राजेश करताना इथे दिसतोय. मुकद्दस चढाई करेल. स्वप्नील मैदानाच्या बाहेर गेलाय. मुकद्दसलाही इथे त्याला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये कसं आणलं जाईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित असतं आवश्यक असतं आहे. एम्प्टी रेड आणि यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पहिला टाइम ऑफ SSR लाईव्ह संघाने इथे घेतले. चर्चा केली जाते, बातचीत जरूर होईल, प्लॅनिंग इथे आखलं जाईल. खेळामध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तुम्ही केलेली प्रॅक्टिस, तुम्ही केलेलं प्लॅनिंग आणि तुम्ही दिलेला परफॉर्मन्स. प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट, तुम्हाला परफेक्ट बनवते. प्लॅनिंग मेक अ विक्टर, प्लॅनिंग तुम्हाला विजेता बनवतं आणि तुमचा परफॉर्मन्स तुम्हाला हिरो बनवतो. थर्ड एड आहे यावेळी टोल डायसाठी. पॉइंट लागला तर मैदानाच्या आत पाहायला मिळेल, नाही लागला तर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. तो राजेश 30 सेकंदामध्ये पॉइंट प्राप्त करेल का? बोनस पॉइंट ऑफ आहे. हँडटचचा दावा केलाय, हँडटचचा दावा केलाय. शुभम दातारला हँडटच केल्याचा दावा केलाय तो यावेळी राजेशने. आत्मविश्वास पाहायला मिळतोय परंतु पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा खूप महत्वाचा आहे. यस, रायडर बाद आहे. टच झालेला इथे जरूर पाहायला मिळत नाहीये त्यामुळे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आत्मविश्वास जरूर पाहायला मिळाला परंतु पंचांच्या माध्यमातून तो निदर्शनात आला नाही हँडटच. त्यामुळे क्रीडांगणाच्या बाहेर जावं लागतं राजेशला. जर्सी क्रमांक 3 दिनेश पुरवडे. सिनियर असा हा रायडर आहे. फर्स्ट हाफ मध्ये पहिलीच रेड करण्यासाठी दाखल झाला, त्याला टॅकल गेलं होतं परंतु सेकंड हाफ मधली त्याची रेड इथे रिकाम्या हाताने माघारी परतणारी पाहायला मिळाली. अमर जाधव डिफेन्सिव्ह फुटवर्क, कोणताही मोठा प्रयत्न नाही, सुरक्षित माघारी. थर्ड जर्सी क्रमांक 7 डू ऑर डाय साठी प्रयत्न करणार आहे. मुकद्दस काझी 5चा डिफेन्स, बोनस पॉइंट ऑफ आहे. म्हणजेच काय टचिंग स्वरूपाचा पॉइंट घेणे ते आवश्यक असेल. राजेश मैदानाच्या बाहेर दिसतोय पण त्याला रिलाईव्ह करून मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होईल का? हो, यावेळी टॅकलचा प्रयत्न. शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत आणि या दरम्यान शानदार अटॅक. पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. बनीच दोन्ही संघांना 1-1 पॉइंट मिळेल. पॉइंट टेबल 11-12 11-12. शेवटची 5 मिनिटं जाहीर केले गेले. थर्ड अँड फायनल कॉल. डीपी देसाई एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य सुनील दोरखडे स्वामी समर्थ पुस्तकालय. दोन्ही संघाला 3रा आणि अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. यानंतर होणारा सामना डीपी देसाई एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य सुनील दोरखडे स्वामी समर्थ पुस्तकालय. दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने थर्ड अँड फायनल कॉल. दिनेश आहे चांगली उंची लाभलेला खेळाडू परंतु चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होणं आवश्यक असणार आहे. 6ची बचाव फळी रनिंग हँडचा चाललेला प्रयत्न. जय बजरंग व्यापारी संघटना विरुद्ध SSR लाईव्ह 13 गुणांवरती. जय बजरंग व्यापारी संघटना 11 गुणांवरती खेळते. शेवटची 4 मिनिटे बाकी आहेत. पंचांच्या माध्यमातूनच सिग्नल इथपर्यंत पोहोचतोय. लास्ट 4 मिनिट्स. राजेश रेड करताना शानदार खेळाचं प्रदर्शन राजेशने केले. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. काय भिडलाय, काय नडलाय, काय टॅकल गेलेत आणि चढाईच्या माध्यमातून काय अप्रतिम पॉइंट प्राप्त केलेत. दोन्ही बाजूला टीम मीटिंग जरूर इथे पाहायला मिळणार आहे. यश अपयश तर मिळतच असतं परंतु अपयश जर मिळालं तर आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीबद्दल नाही तर परिस्थितीला फोडून भव्य दिव्य यश निर्माण करण्याची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. जर्सी क्रमांक 3 दिनेश
आणि ह्यांच्याचे राजेश महत्वाचा मोहरा इथे सापडतोय. दिनेशने आतापर्यंत असफल ठरला होता, परंतु तो दिनेश महत्वाचा मोहरा गारद करताना ते पाहायला मिळालाय. हुकुमाचा एक या मैदानाचा बेताज बादशाह क्रीडांगणाच्या बाहेर राजेश आहे. ओ इथे मात्र दिनेश असफल ठरकेल. ऍडव्हान्स मध्ये येऊन शोल्डर लॉक करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. पॉवर पाहिजे तशी वापरू शकला नाही, त्यामुळे रायडर सक्सेसफुल. सिंगल पॉइंट एसएसआर लाईव्ह संघाला. पॉइंट टेबल 12-14. शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट 3 मिनिट्स आणि त्यानंतर दिला गेलेला डॅश आहे. एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय. टॅकल सक्सेसफुल ठरलंय आणि या दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ. एसएसआर लाईव्ह संघाने घेतलेला टाइम ऑफ आहे. 3 गुणांची बढत आहे. मुकद्दसनेही चांगले प्रयत्न केले आणि तो इथे लास्ट मुवमेंटला नाकाम ठरलेला पाहायला मिळालाय. एसएसआर लाईव्ह आपले टाइम ऑफ समाप्त झाले याची नोंद घ्या. 4चा डिफेन्स आहे. चढाई करण्यासाठी राजेश येतोय. राजेश री लाईव्ह झालाय. स्वप्नील देवडे मैदानाच्या बाहेर, मुकद्दस काझी मैदानाच्या बाहेर, दिनेश बुरवणे मैदानाच्या बाहेर आहे. तिन्ही बेस्ट खेळाडू या क्रीडांगणाच्या बाहेर आणि 3 गुणांची बढ़त एसएसआर लाईव्ह संघाकडे. चढाई करताना इथे आपल्याला पाहायला मिळतो राजेश. पहिला सामना आणि पहिल्या सामन्यामध्ये बाहुबली अशी खेळी राजेशने पेश केले. डिफेन्स तगडा झाल्या. रेडच्या माध्यमातून घेतले गेलेले पॉइंट अफलातून ठरले. या विजय क्रमांक 5. चढाई करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे राहुल धोपट. रनिंग साइड किक आजमावण्याचा प्रयत्न. फुल हाऊस क्रीडांगण आहे एसएसआर लाईव्ह संघाचं आणि तो यावेळी डाव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय. कॉर्नर इनचा खेळाडू सज्ज झालाय. ट्रॅक केलाय आणि यानंतर ब्लॉक करण्याचा प्रयत्न आहे. जर्सी क्रमांक 9 फ्रंट लाईन. ओम खाक फ्रंटला आलाय. शानदार ब्लॉक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि परफेक्ट टायमिंगला कव्हर फील्ड ऍक्टिव्ह झाली. शेवटची 2 मिनिटे बाकी आहेत. पॉइंट टेबल 12-16. 4 गुणांची बढ़त आहे. वेळ कमी आहे तो या जय बजरंग व्यापारी संघटनेकडे, कारण 4 गुणांची बढ़त राहिली एसएसआर लाईव्ह संघाकडे. कमबॅक करायचं आहे. कुणाला तरी एकाला एक शानदार इनिंग पेश करावी लागेल. शानदार खेळी इथे पेश करावी लागणार आहे आणि तरच कुठेतरी एक जिंकण्याची आशा इथे पल्लवित होऊ शकते. जर्सी क्रमांक 6 आदित्य जोशी कमीत कमी वेळेमध्ये रेड पूर्ण करून माघारी परतलाय. सुपर टॅकल ऑन आहे आणि या रेड आहे. सुपर टॅकल ऑन असताना जर्सी क्रमांक 4 अमर जाधव थरेडची जबाबदारी घेऊन क्रीडांगणाच्या आतमध्ये. जेवढे डिफेंडर कमी तेवढीच रिस्क जास्त असते रायडरला. यावेळी ओम जर्सी क्रमांक 4 अमर जाधव. ओहो यावेळी राहुल तोपट होता आणि त्याच्या दिशेने लगावलेला हँड टच. जर्सी क्रमांक 6 आदित्य जोशी मैदानाच्या बाहेर. सिंगल पॉइंट. शेवटचं 1 मिनिट. लास्ट मिनिट गो. मयुरेश साळुंके. पॉइंट टेबल 12-17. 5 गुणांची बढ़त आहे. सामन्यावरती दावा ठोकला गेलाय आणि त्यानंतर एक सोलो टॅकल पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 5 आहे. एक बोनस पॉइंट जरूर मिळवलाय, परंतु एक महत्वाचा मोहरा गारद केला गेलाय. आदित्य जाधव आला होता फ्रंटला आणि त्यानंतर इथे मात्र 1 पॉइंट मैत्रीपूर्ण दिला जातो. शुभम दातार आहे जो शेवटचा खेळाडू. टाइम काउंटरवरती नजर ठेवून खेळला जातोय, परंतु या मॅच मध्ये राजेश चव्हाण अतिशय बहारदार खेळी केले. अफलातून खेळाचं प्रदर्शन आणि या स्पर्धेचा प्रारंभ अतिशय जबरदस्त पाहायला मिळतोय राजेश चव्हाणच्या माध्यमातून. यस ऑल आउट झालाय तो या विजय बजरंग व्यापारी संघटना. 1+2 एकूण 3 पॉइंट्स आणि सामना इथे समाप्त. आणि पहिला सामना पहिले विजयी सलामी एसएसआर लाईव्ह संघाच्या माध्यमातून राजेश चव्हाण आणि संपूर्ण टीम. कमाल धमाल बेमिसाल खेळाचं प्रदर्शन आणि पहिल्याच मॅच मध्ये एक जबरदस्त विजय संपादन करताना हा संघ पाहायला मिळालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. डीपी देसाई एंटरप्राइजेस आणि शौर्य सुनील दोरखडे स्वामी समर्थ पुस्तकालय दोन्ही संघ आपण त्वरित मैदानात तिथं बघा. डीपी देसाई एंटरप्राइजेस शौर्य सुनील दोरखडे स्वामी समर्थ पुस्तकालय आपल्याला विनंती केली जाते आपण त्वरित मैदानात तिथं बघा.
या ठिकाणी वाघजाई क्रीडा महोत्सव या महोत्सवासाठी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय माधुताई गीते मॅडम यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य सन्माननीय आरुषी आनंदी गावडे यांच्याकडून 2500 रुपये, सन्माननीय प्रताप रघुनाथ दळवी यांच्याकडून 555, त्याचप्रमाणे सन्माननीय जयवंत पांडुरंग गावडे यांच्याकडून 501 रुपये या सन्माननीय जनगरांचं श्री वाघजाई क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. यानंतर होणारा सामना डीपी देसाई एंटरप्राइजेस सन्माननीय संघ व्यवस्थापक प्रताप देसाई वर्सेस शौर्य सुनील. संघ व्यवस्थापक प्रताप देसाई यांचा संघ या क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. शौर्य सुनील दोरकडे संघ या संघाने लगेचच या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जरा इकडनं जरा शौर्य संघ सन्माननीय सुनील दोरकडे संघ व्यवस्थापक दोन्ही संघांचे या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक आणि मैदानात हजर राहायचं आहे. दोन्ही संघाचे संघ व्यवस्थापक सन्माननीय सुनीलजी दोरकडे, सन्माननीय प्रतापजी देसाई. या सन्मानासाठी या गावचे मानकरी सन्माननीय अंकुशजी दळवी साहेब, त्याचप्रमाणे सुरेशजी गावडे साहेब यांनी कृपया आपण मैदानात जायचं आहे आणि या सन्माननीय संघ व्यवस्थापकांचा आपण सन्मान करायचा आहे. दोन्ही संघ याने मैदानात उभं राहायचं आहे.
दोन्ही संघाचे संघ वास्तवक आणि कृपया क्रीडांगणामध्ये उभं राहायचं आहे. या ठिकाणी उपस्थित शौर्य संघाचे संघ वास्तवक सन्माननीय सुनीलजी तोडकरे साहेब यांच्या या ठिकाणी या गावचे सन्माननीय मानकरी अंकुशजी दळवे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. अंकुशजी दळवे साहेब, सुनीलजी तोडकरे यांनी कृपया पुढे यायचं आहे. या गावचे मानकरी सन्माननीय अंकुशजी दळवे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या क्रीडा मंडळाच्या दिनाचा सन्मान करायचा आहे. आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये हा संघ घेऊन आपण दाखल झाला त्याबद्दल या मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे पुढील संघ डीपी देसाई एंटरप्राइजेस सन्माननीय संघ असतो प्रताप देसाई. कर्णधार आणि कृपया पुढे जायचं आहे. डीपी देसाई एंटरप्राइजेस या संघाचा कर्णधार यांनी पुढे जाऊन आपला सन्मान घ्यायचा आहे. या गावचे मानकरी सन्माननीय सुरेशजी गावडे त्यांच्या वतीने अजित मोहिते या ठिकाणी सन्मान स्वीकारत आहेत. या गावचे मानकरी सन्माननीय सुरेशजी गावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातोय. या संघासाठी नाणेफेक करतील या गावचे मानकरी अंकुशजी दळवे साहेब आणि आपण या संघासाठी नाणेफेक करायची आपल्याला विनंती करतो. डीपी देसाई एंटरप्राइजेस वर्सेस शौर्य सुनील तोडकरे या संघाचे या ठिकाणी नाणेफेक केले जात आहेत. या गावचे मानकरी सन्माननीय अंकुशजी दळवे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाते. सुरसेला सामना डीपी देसाई एंटरप्राइजेस विरुद्ध शौर्य सुनील तोडकरे स्वामी समर्थ पुस्तकालय यांच्यामध्ये टॉस जिंकला गेले. प्रथम क्रीडांगण स्वीकारले म्हणजेच काय तर सेकंड आपली पहिली रेड करण्याचा इरादा असेल तर स्वामी समर्थ पुस्तकालय या संघाचा यावेळी पहिली रेड डीपी देसाई एंटरप्राइजेस संघाकडून कॉर्नर रेड ॲक्चर्स क्रमांक 5 पहिल्याच रेड मध्ये अटॅक पाहायला मिळाला. मिलिंद पुरवण्याच्या माध्यमातून केला गेलेला हा टॅकल सक्सेसफुल पॉइंटेबल ऑन स्वामी समर्थ पुस्तकालय. यावेळी प्रज्वल कळंबटे चांगली उंचीला आपल्याला खेळाडू आहे. राहुल पारकरला हँड टच करतोय. एक सिंगल पॉइंट इथे प्राप्त करतोय. एक चांगली उंची आहे आपल्याला हा खेळाडू आहे तो प्रज्वल कळंबटे. यानंतर होणारा पुढील सामना श्री आस्वाद चायनीज सेंटर विरुद्ध श्री रियांशी समीर दोरकडे दोन्ही संघाचे संघनायक. आपल्याला विनंती केली जाते आपल्याला पहिला कॉल दिला गेलाय. आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. श्री आस्वाद चायनीज सेंटर आणि रियांशी समीर दोरकडे दोन्ही संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहतील.
टाइमकटवरती नजर ठेवून खेळताना रायडर आहे स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडून खेळत असताना जास्तीत जास्त वेळ त्याने इथे घेतले. कंप्लीट 29 सेकंद त्यांनी त्याच मावले आणि त्यानंतर बाखारी परतण्याचा निर्णय त्याने घेतलाय. या विजयसिंह क्रमांक 6 हर्षद. दोन एक दोनची फील्ड मिडल चेंजच्या दिशेने किक लगवण्याचा प्रयत्न परंतु डिफेन्स दूर वरती होता. पॉइंटचा स्पर्श इथे झाला नाहीये. अजूनही खातं ओपन झालं नाहीये ते डीपी देसाई एंटरप्राइजेस संघाचं. या विजयसिंह क्रमांक 1 प्रथमेश मोरे. शुभम जगडे होता. चौडा काढण्याचा प्रयत्न त्याने जरूर इथे व्यक्त केलाय परंतु तेवढा चांगला बचाव प्रथमेश मोरे. एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय तो स्वामी समर्थ पुस्तकालय संघाला. जर्सी क्रमांक 6 हर्षद. बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आतमध्ये आहे. या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा आहे दादा आणि तेवढाच रनिंग हँड त्यांचा प्रयत्न. सूरज कळंबटे बेस्ट डिफेंडर जो या कव्हर फील्ड मध्ये आणि टर्न पाहायला मिळालाय. शुभम सूरज आहे. सूरज ज्या बी फ्रंटला येईल त्या आपल्याला अशाच पद्धतीने टॅकल पाहायला मिळत. ही खासियत आहे. ही ब्रँडेड टॅकल आहे सूरज कळंबटेचा. फ्रंटला यायचा ब्लॉक करायचा सक्सेसफुल टॅकल करायचा ही ओळख राहिली आहे ती सूरज कळंबटेची आणि त्याच्या माध्यमातून घेतला गेलेला पॉइंट आहे. अडचणीमध्ये येतोय तो डीपी देसाई एंटरप्राइजेस. याही वेळी या रायडरनी लगावली गेलेली कॉर्नरच्या दिशेने किक सक्सेसफुल ठरले आणि इथे ऑल आउटचा खतरा डीपी देसाई एंटरप्राइजेस संघासमोर. तौसिफ चढाई करण्यासाठी मजबूत देही एसटीचा खेळाडू आहे परंतु तेवढा साजेचा खेळ त्याच्या माध्यमातून होणं इथे अपेक्षित. पॉइंट टेबल 9-6 6-0. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये श्रीयुत लोहिया डॉक्टर यांचं आगमन झाले आहे तरी आमच्या वाघजाई क्रीडा मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील श्री सतीश पवार. सन्माननीय आदरणीय वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एक नाव जे तबेगाबाचे भूषण ठरले मनोजी लोहिया यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. वाघजाई प्रीमियर लीग वाघजाई चषकामध्ये आपण आवर्जून आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेच्या निमित्ताने इथे दिलात आणि महत्वाचं सहकार्य या मंडळाला केलं त्याबद्दल डॉक्टर मनोजी लोहिया सर आम्ही खूप आभार इथे व्यक्त करतोय. पॉइंट टेबल 19 डीपी देसाई संघ 1 गुणांवरती ते स्वामी समर्थ पुस्तकालय इथे आपण 9 गुणांवरती खेळताना पाहतोय. वाघजाई चषक वाघजाई प्रीमियर लीग 2026 सुरू असलेलं पर्व आणि या पर्वातला दुसरा सामना चढाई करताना हर्षद बॅक टू बॅक रेड आहे. एक खेळाडू मैदानाच्या बाहेर दिसतोय. सूरज आहे कव्हर फील्ड मध्ये. हो दबाव निर्माण करायचा प्रयत्न कॉर्नर लाईन टच करेल. जर्सी क्रमांक 5 होता मिलिंद नाकाम ठरेल. सक्सेसफुल रेड पॉइंट देऊन जाईल ते डीपी देसाई एंटरप्राइजेस संघाला. प्रज्वल ज्याची कामगिरी राहते उज्ज्वल असा हा प्रज्वल कळंबटे. जर्सी क्रमांक 2 जबरदस्त हेअरस्टाईल आणि तेवढी जबरदस्त पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज आहे आणि सक्सेसफुल ठरतोय. राहुल पारकर याही वेळी नाकाम. सिंगल पॉइंट स्वामी समर्थ पुस्तकालय. प्रज्वलच्या माध्यमातून हाताचा केला गेलेला वापर हाताने केलेला वार त्यामुळे सक्सेसफुल ठरलेली आहे त्याची रेड. पॉइंट टेबल 2-10 8 गुणांची पडत स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडे. हो या विजय क्रमांक 11 गिरकी घेतोय डिपे रायडरला मैदानाच्या बाहेर फिरकवतोय. एक सिंगल पॉइंट इथे बिल्डर आहे. अफलातून टॅकल इथे आपण बघू शकतो कारण साइड किक लागवण्यासाठी केला गेलेला प्रयत्न तेवढ्याच गतीने तो आला. शोल्डर होल्ड केले आणि अक्षरशः भिरकावून दिलं ते लॉबीच्या बाहेर. सक्सेसफुल ठरलेला टॅकल. 5 बचाव फळी. तौसिफच्या दिशेने चाललेला खेळ. दुसऱ्या बाजूला शुभम आहे. शुभम एक बेस्ट कॉर्नर अटॅकर पण तुझ्या मैदानाच्या आतमध्ये त्याचा कॉर्नर अटॅक इथे पाहायला मिळाला नाहीये. शानदार फुटवर्क पेश केले गेले. चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे तो बाखारी परतलेला इथे पाहायला मिळाला. पॉइंट टेबल 2-11 2-11 9 गुणांची एक मोठी बढत घेऊन खेळतोय तर स्वामी समर्थ पुस्तकालय संघ. यावेळी चाललेली चढाई वेदांत आहे. एमटी रेड पुन्हा एकदा तगड आव्हान असणार आहे प्रज्वलचं.
5च्या बचाव खेळीविरुद्ध खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. शुभम सगडे यावेळी उजवा कोपरा संपाद असताना, परंतु डाव्या कोपऱ्यामध्ये तौसिफ आहे जो इथे लेझी पाहायला मिळाला, स्वतःचा बचाव करू शकला नाही. उंचीचा पुरेपूर फायदा घेताना इथे आपल्याला प्रज्वल, त्यामुळे एक सिंगल पॉइंट स्वामी समर्थ पुस्तकालय संघाला इथे मिळेल. आक्रमक अशी सुरुवात स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडून. फुल हाऊस क्रीडांगण आहे. 7 विरुद्ध 1 अशी चाललेली लढत आणि 10 गुणांची पडत आहे. जर्सी क्रमांक 5 मिलिंद पुरवणे याच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल सक्सेसफुल, सिंगल पॉइंट. प्रथमेश सुपर टॅकल ऑन. शुभम जगडे एका बाजूला आहे, चेंज घेऊन तो सज्ज झालाय. थाय मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर उशिराने आलेला सपोर्ट. 2 मोहरे गाडत 2 महत्वपूर्ण पॉइंट स्वामी समर्थ संघाला. 2-15 वन साइडेड चाललाय सामना. फर्स्ट हाफ मध्ये एक चांगली कमाल धमाल अशी खेळी पाहायला मिळते स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडून. शेवटचा खेळाडू डीपी देसाई एंटरप्राइजेस संघाचा आणि त्याला इथे टॅकल केले गेले. ऑल आउट होतोय. 1+2 एकूण 3 पॉइंट इथे मिळतील. स्वामी समर्थ पुस्तकालय संघाला मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ. पॉइंट टेबल 2-18, 16 गुणांची एक मोठी पडत आहे ती यावी स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडे. यानंतर होणारा सामना आस्वाद चायनीज सेंटर विरुद्ध रियांशी समीर दोरखडे. दोन्ही संघाला दुसरा पुकार. आस्वाद चायनीज सेंटर विरुद्ध रियांशी समीर दोरखडे. दोन्ही संघाला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार आहे. संघाला एक संघ व्यवस्थापन आपण आपला संघ घेऊन सज्ज राहायचंय. सेकंड हाफ दुसरं सत्र. जर्सी क्रमांक 4 रुपेश घोगरे याच्या माध्यमातून खेळली जाणारी दुसऱ्या निसर्गाचे सुपुत्र आणि देसाई एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय प्रताप देसाई साहेब यांचं वाघजाई क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. देसाई साहेब आपल्याला विनंती राहील आपण मंचावर यायचे. जर्सी क्रमांक 9 वेदांत पुरवणे रेड पूर्ण करून बागारी परतले. 18-2, 16 गुणांची एक मोठी पडत स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडे. प्रज्वल कळपटे याच्या माध्यमातून केली जाणारी चढाई. राहुल पारकर कॉर्नरला, शुभम कॉर्नरला. दोन्ही एका संघाने खेळणारे खेळाडू यावेळी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. शुभम सगडे आणि राहुल पारकर यावेळी बोनस पॉइंट प्राप्त केला गेले. शानदार फुटवर्क, अप अँड डाऊन, प्रॉपर स्टेपिंग, त्यामुळे मिळालेला एक बोनस पॉइंट स्वामी समर्थ पुस्तकालय संघाला. यावेळी जर्सी क्रमांक 9 चढाई करताना वेदांत आहे. 19-2 पॉइंट टेबल. डीपी देसाई एंटरप्राइजेस कम्प्लिटली बॅकफुट वरती 17 गुणांनी पिछाडी वरती आहे तो डीपी देसाई एंटरप्राइजेस संघ. रुपेश चढाई करताना मॅचला कंट्रोल मध्ये ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे तो यबिश स्वामी समर्थ पुस्तकालय संघाचा. कारण इथे धोका स्वीकारायचा नाहीये. जे लीड आहे आपल्याकडे ते शेवटपर्यंत राखायचे. एक चांगली फाईट इथे द्यायची आहे. जर्सी क्रमांक 6 थर्ड. तिसऱ्या चढाईसाठी हर्षद वरती लगावला गेलाय डाव.
डाव सक्सेसफुल ठरतोय की उधळला जातोय या 30 सेकंदामध्ये पाहायला मिळेल. फुल हाऊस क्रीडांगण असताना चाललेली चढाई मिडल चेन मध्ये सूरज आहे आणि सूरजला हँडल करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून इथे करण्याचा इरादा व्यक्त केला गेलाय. थाय मध्ये सूरजच्या दिशेने चुकीचा फुटवर्क कव्हर फील्ड मध्ये खेळणारा सूरज कळंबटे. नो चान्स फॉर रायडर. सक्सेसफुल टॅकल. थाय मध्ये अटॅक पाहायला मिळाला तो सूरज कळंबटेचा. ब्रँडेड ठरलेला टॅकल आहे हा सूरजचा. फ्रंट ब्लॉक आणि त्याचबरोबर रनिंग मध्ये थाय अटॅक याची ओळख राहिली ती सूरज कळंबटेची. परंतु दुसऱ्या बाजूने यावी मात्र इथे पॉइंट मिळेल. शुभम झगडेने मात्र इथे एक टॅकल करून दाखवलाय. जर्सी क्रमांक 1 क्रीडांगणाच्या बाहेर जातो तो प्रथमेश मोरे. एक टॅकल पॉइंट डीपी देसाई एंटरप्राइजेस संघाला इथे मिळेल. 6ची 50 पुढे असताना रनिंग हँडलचा केला गेलेला प्रयत्न आहे. जर्सी क्रमांक 6 सक्सेसफुल ठरेल. हर्षद सूरज कळंबटे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट डीपी देसाई एंटरप्राइजेस संघाला. 24-24 स्वामी समर्थ पुस्तकालय 20 गुणांवरती 4 गुणांवरती डीपी देसाई एंटरप्राइजेस आणि त्या दरम्यान प्रज्वल कळंबटे चक्रव्यूह आहे. या शानदार टीम अटॅक पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. मिडल लाईन क्रॉस आहे. सुपर रेड पाहायला मिळतोय का. 1 2 3 मोरे गारत सुपर रेड. प्रज्वल कडून उज्ज्वल अशी कामगिरी. 3 पॉइंटची सुपर रेड पाहायला मिळाले. प्रज्वलवरती दाखवला गेलेला विश्वास त्याने विश्वास पात्र अशी करून दाखवलेली खेळी आणि त्याने मिळवलेले महत्वपूर्ण पॉइंट या विजयाचे क्रमांक 9. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी. पॉइंट टेबल 23-4 आहे. 19 गुणांची मोठी बढत स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडे. चढाई करण्यासाठी रुपेश गोगले 4चा डिफेन्स असताना त्याच्या माध्यमातून केली जाणारी चढाई. मिडल लाईन वरती येऊन राहिलाय उभा. थोडासा वेळ जरुरी ते घेताना तो दिसतोय. पॉइंट टेबल 23-4 आणि या दरम्यान घेतला गेला तो टाइम ऑफ स्वामी समर्थ पुस्तकालय. इथे टाइम ऑफ. थर्ड अँड फायनल कॉल आस्वाद चायनीज सेंटर विरुद्ध रियांशी समीर दोरखडे. दोन्ही संघाला 30 रन अंतिम पुकार. संघनायक संघ व्यवस्थापक आपला संघ मैदानाच्या दिशेने उपस्थित राहू द्या. आस्वाद चायनीज सेंटर विरुद्ध रियांशी समीर दोरखडे. दोन्ही संघ आपण क्रीडांगणाच्या दिशेने उपस्थित राहायचं आहे. जर्सी क्रमांक 9 वेदांत आहे. चढाई करण्यासाठी तो इथे दाखल झालाय. फुल हाऊस क्रीडांगण स्वामी समर्थ पुस्तकालय संघाचं सुरुवातीपासून चढवला गेलेला हल्ला. फर्स्ट हाफ मध्ये कमाल धमाल शानदार खेळाचं प्रदर्शन आणि इथे मात्र सेल्फ आउट होतोय. लॉबी मध्ये दाखल झाला तो जर्सी क्रमांक 9. 1 पॉइंट स्वामी समर्थ पुस्तकालय संघाला. सुपर टॅकल ऑन असताना जर्सी क्रमांक 10 इथे प्रयत्न करेल. ऋषभ, राहुल पारकर, शुभम झगडे एकाच संघातून आणि दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 7 तिथे आपल्याला दिसतोय तो सौरभ गुराव. सिंगल पॉइंट सौरभ गुराव. क्रीडांगणाच्या बाहेर शेवटची 4 मिनिटे बाकी आणि चढाई करण्यासाठी राहुल पारकर हा बेस्ट डिपेंडर आहे. परंतु यावी त्याच्यावरती चढाई करण्याची जबाबदारी सोपवली गेली. काय अडचणीमध्ये आहे संघ. शेवटचे 2 खेळाडू बाकी असताना त्याची चाललेली चढाई. परंतु दुसऱ्या बाजूने स्वामी समर्थ पुस्तकालय बेस्ट ऑफ 7 साथी जणांनी चांगली खेळी केली. एक नवीन चेहरा मैदानाच्या आतमध्ये आणला गेले. सेकंड हाफ मध्ये त्याला आजमावलं जात आहे तो म्हणजे अनिश पांचाळ. दोन्ही बेस्ट डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शुभम झगडे तर दुसऱ्या बाजूला राहुल पारकर आणि इथे सुपर टॅकल करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न सक्सेसफुल ठरणार आहे. सुपर टॅकलचे 2 पॉइंट इथे मिळत आहेत. शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट मिनिट्स. आस्वाद चायनीज सेंटर रियांशी समीर दोरखडे. दोन्ही संघ आपण क्रीडांगणा जवळ उपस्थित राहायचे आहे. आस्वाद चायनीज सेंटर रियांशी समीर दोरखडे. दोन्ही संघ एक सिंगल पॉइंट इथे भेटतोय स्वामी समर्थ पुस्तकालय संघाला. जर्सी क्रमांक 10 चढाई करताना ऋषभ. पुन्हा एकदा सुपर टॅकल पाहायला मिळेल का. एका बाजूला राहुल पारकर दुसऱ्या बाजूला शुभम झगडे आणि राहुल पारकरच्या दिशेने जाण्याचा इरादा होता. राहुल पारकरने जम्प केलाय चौण्यामध्ये आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरतो टॅकल. बॅक टू बॅक दुसरा सुपर टॅकल. यावेळी तौसिफ ब्रिलियंट झालाय.
आज तौसीफचा महत्वाचा दिवस आहे, रमजान ईद. सर्वप्रथम त्याला ईदीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेवटची 2 मिनिटे बाकी, लास्ट 2 मिनिट्स. टीमचा डिफेन्स सुपर टॅकल पुन्हा एकदा आव्हान असेल. चढाई करताना प्रथमेश मोरे. प्रथमेश टाइम काउंटर मध्ये नजर ठेवून खेळताना 27 सेकंद त्याने आज मावलेत आणि त्यानंतर घेतला गेलेला टाइम ऑफ. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलाय सामना. औपचारिकता या मॅच मध्ये आहे. स्वामी समर्थ पुस्तकालय संघ पहिल्या हाफ पासून घेतले गेलेले लीड सेकंड हाफ पर्यंत मेंटेन करताना दिसले. दुसऱ्या बाजूला डीपी देसाई एंटरप्राइजेस संघ ज्या पद्धतीने चढाई अपेक्षित होता त्या चढाई इथे पाहायला मिळाला नाही, त्यामुळे बॅकफुट वरती कम्प्लिटली गेलेला दिसतोय तौसीफ. 26-8 शेवटचे 1 मिनिट बाकी आहे, लास्ट मिनिट. विजयाचा जल्लोष इथे जरूर पाहायला मिळेल. स्वामी समर्थ पुस्तकालय संघाकडून विजयी सलामी देताना तो संघ पाहायला मिळणार आहे. वाघजाई प्रीमियर लीग 2026 वाघजाई चषक आणि यावेळी सुरक्षितपणे माघारी येताना रायडर तौसीफ, प्रथमेश मोरे दुसऱ्या बाजूने सुपर टॅकल ऑन. राहुल पारकरच्या दिशेने खेळण्याचा इरादा प्रथमेशचा. दुसऱ्या बाजूला शुभम चगडे यावेळी होपिंग जम्प करण्याचा प्रयत्न. डीपली जातोय कॉर्नरच्या दिशेने साइड किक लगावली गेले. तिसरी चढाई दोन डायसाठी तौसीफीने प्रयत्न करताना दिसत आहे. 6चा डिफेन्स पॉइंट मिळाला तर मैदानाच्या आत भरत सुसाइड. 2 मोरे गाडत होतील. काही सेकंदांचा उद्देश शिल्लक आहे आणि त्यामुळे थर्ड रेड आहे. बॅक टू बॅक थर्ड रेड पाहायला मिळते. प्रज्वल कॉर्नर इन लाईन टच करतील, माघारी पडतील. 1 पॉइंट इथे मिळालाय. सामना समाप्त. स्वामी समर्थ पुस्तकालय संघ इथे विजयी ठरतोय. उपविजयी ठरतो तो डीपी देसाई एंटरप्राइजेस. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. यानंतर होणारा सामना आसमाद चायनीज सेंटर विरुद्ध धियानशी समीर दोरकडे. दोन्ही संघ लगेचच खेळांगणमध्ये ताबा घ्या. आसमाद चायनीज सेंटर धियानशी समीर दोरकडे दोन्ही संघ त्वरित मैदानाची ताबा घ्या. यानंतर होणारा सामना आस्वाद चायनीज सेंटर वर्षेस रियांशी समीर दोरकडे या 2 संघांच्या दरम्यान होणारा आजच्या दिवसातला तिसरा सामना आहे. वाघजाई प्रीमियर लीग 2026 अर्थात वाघजाई चषकासाठी चाललेल्या या महत्वपूर्ण अशा आजच्या दिवसातल्या या 2 लढती आणि आजचा क्रीडा महोत्सव. आणि या क्रीडा महोत्सवामध्ये या वाघजाई क्रीडानगरीमध्ये डीपी देसाई एंटरप्राइजेस मालक आणि ज्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव असं योगदान आहे, आमच्या मंडळाला देखील ते चांगल्या प्रकारचे सहकार्य करतात आणि वेळोवेळी चांगल्या प्रकारची आम्हाला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. असे सन्माननीय प्रतापजी देसाई साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपण मंडळाच्या वतीने त्यांना सन्मानित करतो. मी या गावचे मानकरी अंकुश दळवी यांना विनंती करेन सन्माननीय प्रतापजी देसाई साहेब यांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. डीपी देसाई एंटरप्राइजेसचे मालक आणि आमच्या मंडळाचे हितचिंतक आदरणीय प्रतापजी देसाई सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे. आपल्या दादासाहेब सरफरे विद्यालयाचे ते उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचं फार मोठं सामाजिक योगदान आहे आणि योगदानाबद्दल त्यांचं आमच्या वाघजाई क्रीडा मंडळाच्या वतीने यथोचित असा सन्मान करण्यात येतो. आमच्या गावचे मानकरी अंकुश दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आता जो संघ झाला डीपी देसाई एंटरप्राइजेस त्यांचे ते मालक होते. धन्यवाद देसाई साहेब. यानंतर असं एक गावचं व्यक्तिमत्व की जे आम्हाला कोणताही कार्यक्रम असो, आमच्या सुखदुःखाचा प्रसंग असो, अशा वेळी उपस्थित असतात
आणि त्या व्यक्तिमत्व म्हणजे आमचे डॉक्टर लोया सर हे देखील आमच्या मंडळाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात आणि त्याबद्दल त्यांचं देखील या मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. मी आदरणीय या गावचे मानकरी प्रकाश दळवी साहेब आपणास विनंती राहील आदरणीय डॉक्टर मनोज लोहिया सर यांचं आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात यावं. पुष्प वृक्ष शाळा आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. आजच्या या क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभली. गावात कोणताही कार्यक्रम असो ते उपस्थित राहून प्रत्येक मंडळाला सहकार्य करत असतात आणि त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतात. आमच्या गावचे प्रथम मानकरी आदरणीय प्रकाश दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान केला जातो. धन्यवाद लोहिया साहेब, आपण आपला बहुमूल्य वेळ आपल्या या मंडळासाठी दिलात. यानंतर आजचा देशातील तिसरा सामना आश्वास चायनीज सेंटर वर्सेस 82 समीर दोरकडे या दोन्ही संघांच्या संघ मालकांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करण्यात येतो. मी सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो सन्माननीय भाई जागोष्टे आणि शेवणेगावचे सरपंच सन्माननीय राजूशेठ पवार यांना विनंती करतो की आपण मैदानावर जायचं. आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आहे आणि दोन्ही संघ मालकांचा या ठिकाणी सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात येते. मी या सत्कारासाठी आमंत्रित करतो भाई जागोष्टे आणि सन्माननीय या गावचे सुपुत्र अनंत कापडे. आपल्यास विनंती राहील आपण मैदानावर जायचे. आपल्या शुभ हस्ते या दोन्ही संघांच्या संघ मालकांचा सत्कार करण्यात येते. वाघजाई प्रीमियर लीगच्या या आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे आणि या दोन्ही संघ मालकांनी आपले संघ या ठिकाणी मंडळाला दिले त्याबद्दल त्यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येतो. सन्माननीय आश्वास चायनीज सेंटरचे मालक रावसाहेब जागोष्टे आपल्यास विनंती राहील की आपण आपला या ठिकाणी सन्मान केला जातो. मी सन्माननीय अनंत कापले सर आपल्यास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते आश्वास चायनीज सेंटर या संघाचे मालक श्री राजूशेठ जागोष्टे यांचा आपण सत्कार करावा. शाल सूत्र आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करावा अशी आपणास विनंती आहे. सन्माननीय कापडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आश्वास चायनीज सेंटरचे या संघाचे मालक राजूशेठ जागोष्टे यांचा सन्मान केला जातो. वाघजाई प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातील हा क्रीडा महोत्सव या ठिकाणी वाघजाई क्रीडानगरीमध्ये संपन्न होत आहे. त्याप्रमाणे 82 समीर दोरकडे या संघाचे संघ मालक यांनी देखील पुढे येऊन आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात येणारा सत्कार स्वीकारायचा. मी आदरणीय भाई जागोष्टे आपल्यास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते 82 समीर दोरकडे या संघाचा सत्कार करण्यात यावा. सदर संघाचे संघ मालक आपण पुढे जाऊन सत्कार स्वीकारायचा आहे. या गावचे सुपुत्र सन्माननीय भाई जागोष्टे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 82 समीर दोरकडे या संघाचे संघ मालक यांचा या ठिकाणी शाल रुपये देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येतो. दोन्ही संघांना चालू सामन्यासाठी मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद भाई जागोष्टे. आपल्यास विनंती राहील आपल्या हस्ते या चालू सामन्याचे नाणेफेक होईल. भाई जागोष्टे आपण जायचं नाही आपल्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक होईल. आश्वास चायनीज सेंटर वर्सेस 83 समीर दोरकडे ह्या दोन संघांच्या दरम्यान सुरू होणारा आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे. अतिशय
आकर्षक अशा लढती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. वाघजाई प्रीमियर लीग 2026 या सत्रामध्ये आजच्या दिवसातील हा तिसरा सामना आहे. चालू सामन्यासाठी खुश खबर, जो चालू सामन्यामध्ये पहिला बोनस बॉल घेईल त्यासाठी या गावचे सुपुत्र अनंत कापले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. कृपया दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. पहिल्या बोनससाठी अनंत कापले यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पुढील सामना PN भिंगार्डे विरुद्ध प्रियल स्पोर्ट्स. दोन्ही संघांना पहिला पुकार. त्यानंतर होणारा मेसेस PL भिंगार्डे विरुद्ध प्रियल स्पोर्ट. जर्सी क्रमांक 4 आहे फैजल जेठी बेस्ट रायडर. आसपास चायनीज सेंटर संघाकडून संघ पालक नरेश म्हणजेच राजू जागुष्टे यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला हा संघ. फैजल जेठी पहिलीच रेड पूर्ण करून सुरक्षितपणे माघारी परतले. या विजय क्रमांक 5 सागर काष्टे बेस्ट रायडर आहे. संगमेश्वर मधील बेस्ट रायडर म्हणून ज्याची ओळख राहिले तो सागर काष्टे. साइड किक लगवण्याचा प्रयत्न, कॉर्नरला मेहरान काझी आणि यावेळी कॉर्नरिंगच्या खेळाडूला एंटच केल्याचा दावा त्यांनी ते ठोकलाय. कॉर्नरिंगचा खेळाडू जर्सी क्रमांक 9 अनिकेत गेले यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर आहे. मेहरान काझी, मेहरान मेहरबान होतो का पाहायचंय. बेस्ट ऑफ 7 यावेळी क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर येण्याचा इरादा जर्सी क्रमांक 3 मिडल चेन मध्ये पाहायला मिळतो तो साहिल पालांडे. आणि यावेळी डिफेन्सिव्हचा फुटवर्क मेहरान काझी सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतला. एमटी पाहायला मिळाले. दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 13 आहे हर्ष चढ्यार. हर्ष चढ्यार यावेळी चढाई करण्यासाठी 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड. बेस्ट ऑफ 6 रोहित गोरुले मिडल चेन मध्ये कव्हर फील्ड मध्ये पाहायला मिळणार आहे. रोहित सुपर डुपर हिट आहे. बेस्ट डिफेंडर आहे. आणि या थर्ड साठी फैजल जेठी वरती डाव लगावला गेलाय. पॉइंट लागला तर आपला, नाही लागला तर होणार ते मोठा गफला. फैजल जेठी 7 विरुद्ध 1 अशी चाललेली लढत. पॉइंट घेणं आवश्यक असताना कव्हर फील्ड मध्ये हाताचा वापर करण्याचा इरादा आहे. सागर काष्टे कव्हर फील्ड घेऊन सज्ज आणि यावेळी फ्रंटला येतोय, सपोर्ट मिळतोय. सक्सेसफुल टॅकल. पॉइंट गोज टू रियांशी समीर जोरकडे संघाला. फैजल यावेळी क्रीडांगणाच्या बाहेर लाजबाब टीमवर्क पाहायला मिळालं. कव्हर फील्ड कम्प्लिटली टर्न होताना आणि त्यानंतर परफेक्ट टायमिंगला मिळालेला सपोर्ट आणि या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला एक कॉम्बिनेशन टॅकल. पॉइंट देऊन गेलाय तो रियांशी समीर दोरखडे संघाला. पुन्हा एकदा सागर काष्टे, रोहित गुरुले सोलू मध्ये, दुसऱ्या बाजूला मेहरान काझी आणि त्याच्या कॉर्नर इनला तेजस गजबार. बेस्ट ऑफ 5 यावेळी थोडासा रॅपिडली खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर पाहायला मिळालाय. सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परततोय सागर काष्टे. एमटी पाहायला मिळाली त्याची. पॉइंट टेबल 2-0 रियांशी समीर दोरखडे 2 गुणांवरती आणि यावेळी चढाई करण्यासाठी रोहित गोरुले एक ताकदवान खेळाडू. बेस्ट डिफेंडर आहे. बेस्ट हो यावेळी कॉर्नर जर्सी क्रमांक 2 चौड्या काढण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय देवळे मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल ऑन सिंगल पॉइंट इथे मिळालाय रोहित गोरुलेच्या माध्यमातून. यावेळी थर्ड आहे जर्सी क्रमांक 13 हर्ष चढ्यार तिसऱ्या चढाईसाठी. बेस्ट ऑफ 6 रोहित स्वतःवरती नियंत्रण कसं ठेवतो. मेहरान काझी यावेळी कॉर्नरला खेळताना पाहायला मिळणार आहे. कॉर्नर इनला तेजस गजबार आहे. पॉइंट घेणे ते आवश्यक आहे कारण डू और डाय रेड आहे. पॉइंट टेबल 2-1 एक बोनस पॉइंट इथे मिळणार आहे. कॉर्नरच्या दिशेने केलं गेलेलं अप अँड डाऊन स्टेपिंग त्यामुळे सक्सेसफुल झालेलं फुटवर्क त्यामुळे मिळालेला 1 पॉइंट रियांशी दोरखडे संघाला. मेहरान काझी यावेळी सागर काष्टे आहे कॉर्नरला. फील्ड मध्ये बदल केला गेलाय तो मेहरान काझी साठी. यावेळी कॉर्नरने जातोय डीप प्ले
हाताचा वापर करतोय. कोपरा रक्षक मैदानाच्या बाहेर जाईल. 1 पॉइंट जरूर मिळणार आहे तो आस्वाद चायनीज सेंटरला संघाला. पंडित गेले मैदानाच्या बाहेर गेलाय. सागर लेफ्ट कॉर्नर रायडर आहे. रोहितने स्वतःला वेगळ्या ठिकाणी प्लेस केलंय. तो यावी सोलो मध्ये पाहायला मिळेल. सागर काष्ट विरुद्ध रचली गेलेली रणनीती, परंतु अंतिम क्षणी मेहराननेही स्वतःमध्ये नियंत्रण राखले. कम्प्लिटली फ्रंटला आला होता, परंतु 11th ओव्हरला स्वतःला तो बॅक करताना पाहायला मिळालाय. हो यावी दिसतोय. फैजल जेटी दिसतलाय. थाय मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न, अंडर द शोल्डर घेतलं आणि त्यानंतर मिडल लाईनच्या दिशेने वेगाने परतताना फैजल जेटी सक्सेसफुल. रेड पॉइंटेबल इक्वल 3 ऑल. चढाई करण्यासाठी हर्ष जडेआड बेस्ट ऑफ 7 क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे. फैजल जेटीने आपला खातं इथे ओपन करायला सुरुवात केली आहे. मेहरान पाहूया कशा पद्धतीने कारनामा करतोय. तोही बेस्ट डिफेंडर म्हणून भूमिका बजावताना पाहिलंय आपण, परंतु महत्वाचं ठरणार आहे तो रोहित गोरुलीची कशा पद्धतीने खेळी या मैदानाच्या आतमध्ये प्रेझेंट होते. दुसऱ्या बाजूला सागर काष्टे आहे, बेस्ट रायडर आहे. सलग टुर्नामेंट मध्ये सलग लीग मध्ये बेस्ट रायडर बेस्ट डिफेंडरचे किताब त्याने आपल्या नावावरती केलेत. परंतु यावी चढाई करण्यासाठी फैजल जेटी बेस्ट ऑफ 4 मैदानाच्या आतमध्ये आणि यावी फ्रंटला येतोय. चकवण्याचा प्रयत्न इथे राहिलाय. जर्सी क्रमांक 7 थाय मध्ये सपोर्टला कॉर्नरचा खेळाडू त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. फैजल जेटी मैदानाच्या बाहेर 2 वेळा टॅकल केले गेले ते फैजलला. यावी थर्ड आहे आणि थर्ड साठी सागर काष्टे इथे 6चा डिफेन्स विरुद्ध खेळ, कारण इथे स्वतःला मैदानात शेवटपर्यंत राखणं अपेक्षित होतं, परंतु इथे थोडीशी गफलत झाली काउंटिंग मध्ये. ओ दिसतोय चौडा खाल्ला गेलाय आणि त्यानंतर मिळालेला कव्हर फील्डचा सपोर्ट आहे. रायडर बाद होईल. सिंगल पॉइंट इथे मिळेल. थर्ड रेड मध्ये पॉइंट घेण्याचा केला गेलेला प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीने अँकल होल्ड करून ठेवलं गेलं तो महत्वपूर्ण ठरला आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. 4चा डिफेन्स. ओ डबल माइंडेड पाहायला भेटतो तो कॉर्नर अटॅकर. रोहित कोरुले सक्सेसफुल सिंगल पॉइंट. आस्वाद चायनीज सेंटर संघाला मिळालेला आणखीन 1 पॉइंट. पॉइंट टेबल 4-5 एका गुणाची पडत राहते. हर्ष जडेआड बॅक टू बॅक चढाई करण्यासाठी ते सज्ज. हो थाय मध्ये रोहित ऑन फायर झालाय. रोहित आहे जो सुपर डुपर हिट आहे आणि सुपर डुपर हिट रोहित कडून इथे केला गेलेला एक शानदार टॅकल आहे. सक्सेसफुल टॅकल. रोहितने आपला अंदाज बदललाय. तो इथे आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय आणि एक प्रतिम टॅकल त्याने पेश केलाय, परंतु फैजल जेटी 1 रेड सक्सेसफुल 2 वेळा टॅकल. या पहिल्या हाफ मध्ये फैजलची राहिलेली खेळी आहे आणि या विधानी गॅन्टच्या स्वरूपात आणखीन एक मोहरा इथे गाणं होतोय. तो रियांशी समीर दोरखडे संघाचा अडचणीमध्ये आलाय. तो या रियांशी समीर दोरखडे संघ शेवटचा मोहरा हर्ष अक्षय देवळे चढाई करण्यासाठी 1-1-1-2-2. सेल्फ आउट होईल. 1 बोनस पॉइंट मिळणार आहे तो रियांशी समीर दोरखडे संघाला. तर 1+2 एकूण 3 पॉइंट मिळतील आस्वाद चायनीज सेंटर संघाला. पॉइंट टेबल 5-10 5 गुणांची पडत राहते. रियाबी मेहरान काझी मेहरबान होईल का संघावरती. साइड किक लगावलंय, ड्रॅग केलंय स्वतःला. सक्सेसफुल टर्टेड सिंगल पॉइंट इथे मिळणार आहे आणि या दरम्यान घेतला गेलेला टाइम ऑफ. संघपालक स्वतः आपल्या संघाशी चर्चा करताना दरेशिल्प राजू जागोष्टे बेस्ट ऑफ स्क्वॉड त्यांनी या मैदानाच्या आतमध्ये दाखल केले. फैजल जेटी, शुभम फटकरे, मेहरान काझी असेल, रोहित गोरुले, हार्दिक जठ्यार, तेजस गजबार, अनिकेत गेले ते मोहसिन जेटीला अजून आजमावला गेलं नाहीये. जर्सी क्रमांक 5 सागर काष्टे टॅकल झाला. हो हुपिंग टच करण्याचा प्रयत्न. मेहरान काझी फ्रंटला येतोय. मेहरबान झालाय आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. सागर काष्टे क्रीडांगणाच्या बाहेर आहे. इथे सागर आहे जो महत्वपूर्ण रायडर आहे, जो टॅकल केला गेलाय. मेहरान काझी कॉर्नरला यासाठी चालला होता. सागर काष्टेला अटॅक करण्यासाठी फील्ड मध्ये केला गेलेला प्लेस होता आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलेला टॅकल. परंतु दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक 1 बेस्ट डिफेंडर बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू रोहित गोरुले आस्वाद चायनीज सेंटर
6 मध्यरक्षक आहे परंतु यावेळी कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे या क्रीडांगणात परतलेला तो पाहायला मिळाला हर्ष जठ्यार 2-1 फील्ड कायम आहे बेस्ट ऑफ 7 मैदानाच्या आतमध्ये यावेळी स्वतःला स्लाइड केलं होतं कॉर्नरच्या दिशेने जर्सी क्रमांक 8 तिथे पाहायला मिळतोय एमटीनेड आणि त्यानंतर पुन्हा एकदा फैजल जेटी फैजल आणि फैजलचाही प्रयत्न राहणार आहे आपल्या संघाला ईदी देण्याचा कारण आज रमजान ईद आहे पवित्र दिवस त्याच्यासाठी आणि या पवित्र दिवसाचं औचित्य साधून 10,000 खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये फर्स्ट हाफ मध्ये राहिले आहे जशी त्याने आज सकाळी ईद साजरी केली तशीच मैदानाच्या आतमध्ये विजयाची ईद त्याला इथे जरूर इथे साजरी करण्याचा प्रयत्न असणार आहे हर्ष जठ्यार चढाई करताना इथे पाहायला मिळेल बेस्ट ऑफ 7 आसमात चायनीज सेंटर 7 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना चाललेली चढाई एम्प्टीडेड आणि मध्यंतरासाठी थांबवला गेलेला खेळ पॉइंट टेबल आहे रियांशी समीर दोरखडे 5 गुण आसमात चायनीज सेंटर बुरंबी 12 गुण यानंतर होणारा सामना पीएन बिंगारडे विरुद्ध पीएल स्पोर्ट दोन्ही संघांना दुसरा पुकार माहित नाही मला नव्हता भरायचा म्हणून मी खेळायचंच नाही हा याला 2 नंबर मारला मी खेळत नाही 2 नंबर मारला ते खेळत नाही हो लावलं विचार टाइम ऑफ नंतर सामन्याची सुरुवात पॉइंट टेबल 12-5 पहिली लीड घेऊन रियांशी समीर दोरखडे संघाचा रेडर यावेळी रोहित नाकाम ठरतोय सक्सेसफुल ठरते रेड हर्ष चढ्यारच्या माध्यमातून घेतलं गेलं एक सिंगल पॉइंट फैसल कॉर्नरला केला गेलेला डॅक सागर काष्ट क्रीडांगणाच्या बाहेर आहे त्याला रिलीव्ह करून मैदानाच्या आतमध्ये आणणं अपेक्षित आहे कारण जेवढा वेळ सागर काष्ट मैदानाच्या बाहेर राहील तेवढा प्लस पॉइंट ठरणार आहे आस्वाद चायनीज सेंटर संघाला पॉइंट टेबल 12-6 गुणांची बढ़त आस्वाद चायनीज सेंटर कडे आणि त्या दरम्यान घेतला गेलेला बोनस पॉइंट होता लेफ्ट कॉर्नरला खेळत असताना टीम केला गेलेला बोनस पॉइंट हर्ष जळ्यार या चढाई करण्यासाठी दोन्ही कॉर्नरला हलत ठेवण्याचा प्रयत्न रोहित गोरुले क्रीडांगणाच्या बाहेर आहे सुरक्षितपणे माघारी येताना हर्ष पॉइंटचा झाला नाहीये त्याला स्पर्श त्यामुळे एमटी रेड पाहायला मिळाली फैसल जेटी फर्स्ट हाफ मध्ये काही रेड सक्सेसफुल काही वेळा त्याला टॅकल केलं गेलं परंतु सेकंड हाफ मध्ये पाहूया कॉर्नर इंच्या दिशेने डावा ठोकलाय खेळाडू टच केल्याचा त्याने इथे डावा ठोकलाय पण तो निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल पॉइंट टेबल 13-6 13-6 7 गुणांची पडत राहिले आस्वाद चायनीज सेंटर संघाकडे यस यावेळी कॉर्नर इंचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाईल सिंगल पॉइंट इथे बेल आस्वाद चायनीज सेंटर संघाला हर्षला पॉइंटचा स्पर्श इथे आवश्यक आहे रिलाईव्ह झालाय तो रोहित गोरुले जो कव्हर फील्ड मध्ये सज्ज होईल आणि याही वेळी एंटरचा शिकार आहे रोहित मैदानाच्या बाहेर आहे सिंगल पॉइंट आहे रियांशी समीर दोरखडे संघाला 14-7 14-7 यावेळी स्वतःला बॅक करू शकला नाही तो रोहित बेस्ट डिफेंडर आहे तो रोहित गोरुले चढाई करताना यावेळी मेहरान काझी यस कॉर्नर इंच्या दिशेने अटेम्प्ट केला गेलेला एक बोनस पॉइंट इथे मिळतोय सरसचा खेळ पाहायला मिळालाय हर्ष
एका बाजूने हर्ष, दुसऱ्या बाजूने मेहरान काझी, फैजल जेठी असं तगडा वान उभं करताना हे दोन रायडर 8 गुणांची पडत राहिले. यावेळी प्रॉपरली फुटवर्क इथे झालं नाही. ऑन दी लाईन फुटवर्क पाहायला मिळालं. अपील फेटाळले गेले होते पंचांच्या माध्यमातून. हो यावेळी फैजल हा सफल ठरेल. तो हर्ष जठार ऍडव्हान्टेज मिळालाय तो फैजल जेठीला. सिंगल पॉइंट आहे. आसवाद चायनीज सेंटरच्या खात्यामध्ये एक सिंगल पॉइंट जोडला जाईल. पॉइंट टेबल 16-7. हो कॉर्नर जर्सी क्रमांक 8 ला मारायची होती गाठ. नाकाम ठरतो तो मोहसिन जेठी. एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय. रियांशी समित दोरखडे संघाला. रिलाईव्ह झालं तो रोहित. दुसऱ्या बाजूने चढाई करण्यासाठी इथे मेहरान. सागर काष्टे आहे कॉर्नरला. सागरने स्वतःला प्लेस केलंय ते मेहरानसाठी. इंटिडेड सुरक्षितपणे माघारी. प्रॉपरली फुटवर्क इथे पाहायला मिळालं नाही. 2-2-2 असं फुटवर्क आहे. सागर काष्टे पॉइंट टेकर रायडर. हो याच इथे साखळी ब्रेक झाले, चैन ब्रेक झाली पाहायला मिळेल. 2 मोहरे गारद होतील. फैजल जेठी आणि त्याच्या जोडीला तेजस गजबार. दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर. 2 महत्वपूर्ण पॉइंट रियांशी समित दोरखडे संघाला. पॉइंट टेबल 16-10. अजूनही 6 गुण आणि पिछाडीवरती रियांशी समित दोरखडे संघ. रोहित गोरले बरसरीम करण्यासाठी चाललेला प्रयत्न. यस यावी बॅटिंग लगावतोय. रिव्हर्स किक लगावण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. अभी नाकाम ठरतोय. ऑन दी लाईन राहते ते फुटवर्क. आणि रोहितलाही माहिती आपलं फुटवर्क कसं झालंय. त्यामुळे एक स्माइल देताना तो पाहायला मिळालाय. सागर काष्टे 4चा डिफेन्स असताना. हो यावी बॅक पेसा ऊपर गेलाय. पहारा हुशार मागून झाला पशार. 2 महत्वपूर्ण पॉइंट रियांशी समित दोरखडे संघाला. यावी थर्ड होता. गनिमी कावा पाहायला मिळाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा. कारण ज्या ज्यावेळी तुम्हाला जागा मिळेल त्या जागेचा वापर करायचा, स्वतःला प्लेस करायचं. शेवटची 5 मिनिटे बाकी. पॉइंट टेबल 16-12. 16 गुणांवरती आसवाद चायनीज सेंटर. 12 गुणांवरची रियांशी समित दोरखडे संघ. आणि या दरम्यान जर्सी क्रमांक 3 मेहरान काझी. ओ चौडा काढलाय सागर काष्टेने. सक्सेसफुल टर्नर टॅकल. लेग सिंगल पॉइंट. फक्त एक बोनस पॉइंट मिळणार आहे आसवाद चायनीज सेंटर संघाला. कारण पहिला फुटवर्क झाला आणि त्यानंतर चौडा काढण्याचा प्रयत्न झाला. आणि इथे चालले मस्तीत कुस्ती. ऑल आउट होतोय संघ. तुझ्या आसवाद चायनीज सेंटर 1+2 एकूण 3 पॉइंट. पॉइंट टेबल 17-16 17-16. कोण कुणासाठी बनणार खतरा. पॉइंट टेबल 16-17. 16 गुणांवरती रियांशी समित दोरखडे तर 17 गुणांवरती आसवाद चायनीज सेंटर आहे. अप्रतिम कमबॅक इथे पाहायला मिळालाय तो रियांशी समित दोरखडे संघाकडून. कार्ड्स करून सागर काष्टेने केलेली चढाई त्याच्या माध्यमातून केल्या गेलेला डिफेन्स सक्सेसफुल ठरलाय. रिलाईव्ह झालाय संघ. नव्या उमेदीने नव्या विश्वासाने खेळण्यासाठी तो सज्ज होईल. फर्स्ट हाफ मध्ये रियांशी समित दोरखडे संघाला ऑल आउट केलं गेलं. सेकंड हाफ मध्ये आसवाद चायनीज सेंटर संघाला ऑल आउट केलं गेलंय. म्हणजेच काय तसं उत्तर इथे दिलं गेलंय. आणि यावेळी सागर काष्टेची सुसाईड आहे. डबल माइंडेड सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न. आत्मविश्वास कमी, उत्साह जास्त. नाकाम ठरला तो सागर काष्टे. सक्सेसफुल रेड झाली ती फैजल जेटीची. सिंगल पॉइंट आसवाद चायनीज सेंटर संघाला. हर्ष चढ्याड चढाई करताना. शेवटची 4 मिनिटे बाकी. लास्ट 4 मिनिट. एम्प्टीडेड सुरक्षितपणे माघारी परतले. फैजल 18-16 2 गुणांची पडत राहिले आसवाद चायनीज सेंटर संघाकडे. हो थाईमध्ये अटॅक आहे. शानदार अटॅक आहे. रिलाईव्ह झालाय तो सागर. एक सिंगल पॉइंट मिळणार आहे रियांशी समित दोरखडे संघाला. फैजल जेठी मैदानाच्या बाहेर. एका पॉइंटची अजूनही पडत आहे आसवाद चायनीज सेंटर संघाकडे. सागर काष्टे पाहूया कशा पद्धतीने खेळतोय. कॉर्नरला हाताचा केलाय वापर. मोहसिन जेठी आहे जो यावेळी मैदानाच्या बाहेर जाईल. पॉइंट टेबल इक्वल 18-18. पॉइंट टेबल इक्वल झालाय. लाजबाब कमबॅक रियांशी समित दोरखडे संघाचा. आणि या दरम्यान रोहित गोडवले. रोहित सुपर डुपर हिट बनतो का पाहायचंय.
रनिंग मध्ये बोनस अटेम्प्ट करण्याचा केला गेलेला प्रयत्न, शेवटची 3 मिनिटे बाकी आणि एक बोनस पॉइंट इथे मिळणार आहे. टी घेतला नाही टी घेतला सागर काष्टे यावी चढाई करण्यासाठी पॉइंट टेबल 19-18, जर्सी क्रमांक 5 चढाई करण्यासाठी इथे दाखल आहे. हो यावी सागर काष्टे, रोहित गोरिलेला एंटच करतोय. एक सिंगल पॉइंट, पॉइंट टेबल वन्स अगेन इक्वल 19-19, 19-19 अशा पद्धतीने चाललेली खेळी. आणि या जर्सी क्रमांक 3 रनिंग एंटलचा दावा ठोकलाय, लॉबी मध्ये दाखल झालेला दिसतोय. पंचांच्या माध्यमातून काय येईल इशारा आपल्याला पाहावा लागेल. शपथ घेतली मग कधी देवाची शपथ खोटी नाही घेणार, तुमच्या देवाची माझ्या देवाची नाही घेतली. पाया लागला पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतोय इशारा, निर्णय इथे दिला जाईल. चला रायडर बाद होईल, क्रीडांगणाच्या बाहेर जाईल. सिंगल पॉइंट इथे मिळणार आहे. पंचाने दिला इथे निर्णय, एक्सेप्ट करायचा आहे. पॉइंट टेबल 19-20 आणि या दरम्यान सागर काष्टे चढाई करण्यासाठी इथे दाखल. 3चा डिफेन्स आहे, सुपर टॅकल ऑन आहे, परंतु सागर काष्टे नावाचं वादळ आहे आणि यावी डबल माइंडेड ब्लॉक करण्याचा प्रयत्न नाकाम. काय ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळालंय. हो आणखीन एक बोला इथे गाडत आणि इथे आला 3+2 इथे जरूर पाहायला मिळेल. शेवटची 2 मिनिटं बाकी, लास्ट 2 मिनिट बाकी आहेत. 5 पॉइंट लाईन 2 मिनिटं बाकी आहेत. कॉल दिला गेलाय सागरजी. यस नाही, मे बी ऍक्शन झाली असेल. अजूनही 2 मिनिटं बाकी आहेत. सागर काष्टे सर आपलं बरोबर आहे. यस आपलं बरोबर आहे, परंतु 2 मिनिटं अजूनही बाकी आहेत. यस थँक्यू. पॉइंट टेबल 19-25 ही गरमागरमी होतच असते आणि म्हणूनच या कबड्डी खेळाला गरमागरम सामना म्हटला जातो. गरम डोक्याचा हा गरम सामना आहे, कारण प्रत्येक जण मेहनत करत असतो आणि त्यामुळे मेहनतीचं फळ त्याला निश्चित अपेक्षित असतं. 19-25 6 गुणांची एक मोठी बढत इथे राहिली. मेहरान फैजल जेटी यावी क्रीडांगणाच्या आतमध्ये आहे आणि यावी एमटी रेड थोडीशी डोळ्यामध्ये गेलेली इथे माती पाहायला मिळाली, तर मी एमटी रेड करून तो माघारी परतलाय. यावी सागर काष्टे, गेम चेंजर सागर काष्टे. शिकार ठरवलं आहे. फैजल जेटी स्वतःचा बचाव करू शकला नाही. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. 1 पॉइंट इथे जरूर मिळतोय. एका पॉइंटची बढोतरी. पॉइंट टेबल 19-26 आणि इथे मध्ये अटॅक करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. एक सिंगल पॉइंट रिलाईव्ह झालाय तो फैजल जेटी आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. रियांशी समीर जोरखडे संघाने घेतलेला टाइम ऑफ आहे. सागर काष्टे कमाल धमाल बेमिसाल खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. कुठेतरी वाटलं होतं रियांशी समीर जोरखडे पिछाडीवरती जातो की काय, कारण ज्या पद्धतीने आस्वाद चायनीज सेंटरने सुरुवात केली होती, आरंभ केला होता, तो जास्त काळ टिकला नाही. परंतु रियांशी समीर जोरखडे संघातनं खेळणारा सागर काष्टे नावाचं वादळ, सागर काष्टे नावाचं तुफान यानं मात्र इथे खलबली केले. शानदार खेळाचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय आणि तो सक्सेसफुल ठरलेला पाहायला मिळालाय. यस यावी सागर काष्टे संयमी घडी, वॉकलाईन क्रॉस करायची, मिडल लाईन वरती यायचं, टाइम पास करायचा, माघारी परतायचं. हो यावी नाकाम ठरेल तो मेहरान. यावी चुका घडल्यात आस्वाद चायनीज सेंटर संघाकडून आणि एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय. सामना इथे समाप्त आणि पॉइंट टेबल 21-27 6 गुणांनी विजयी ठरलाय तो रियांशी समीर जोरखडे. लास्ट मुवमेंट मध्ये अतिशय अप्रतिम खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं आणि त्यामुळे सक्सेसफुली विजयी जल्लोष करतात रियांशी समीर जोरखडे. अफलातून खेळाचं प्रदर्शन. यानंतर होणारा सामना मुन्ना पहिला बोनस पॉइंटचं बक्षीस. मुन्ना
बाईक सर लॉर्ड्स कॉल दिले पण आता मला आठवत नाही कोणतं आहे. प्रियल स्पोर्ट्स आणि PN भिंगारडे आणि प्रियल स्पोर्ट्स दोन्ही संघ आपण लगेचच मैदानावरती ताबा घ्यायचा आहे. PN भिंगारडे आणि प्रियल स्पोर्ट्स दोन्ही संघ आपण त्वरित मैदानावरती ताबा घ्या. याच दरम्यान काही आर्थिक सहकार्य देणगी स्वरूपात इथे आपल्याला मिळते. जयवंत पांडुरंग गव्हाळी यांच्याकडून 501 रुपये आणि सन्माननीय स्वप्नील रघुनाथ कापले यांच्याकडून ही 500 रुपये. दोन्ही देणगीदारांचं मनापासून आभार आहेत. म्हणजे मी तर दिसायचो काय बोलतो PN भिंगारडे आणि प्रियल स्पोर्ट्स दोन्ही संघ त्वरित मैदानावरती ताबा घ्या. PN भिंगारडे आणि PN स्पोर्ट्स काय दिसतंय?